नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीचे व्रत हे अतिशय प्रभावी व्रत मानले जाते. म्हणून महाशिवरात्रीचा उपवास हे सर्वजण करतात, जवळपास सर्वच करतात. आणि बघा, सर्व शिवभक्तांसाठी तर हा उपवास म्हणजे अतिशय महत्त्वाचा उपवास मानला जातो. बघा, हा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची वेगळी वेगळी पद्धत असली तरी सर्वसाधारणपणे या दिवशी उपवासाचेच पदार्थ खाल्ले जातात. पण बघा, काही उपवास असे असतात की तेव्हा काही पदार्थ खाल्ले जात नाहीत. आता ते पदार्थ त्या उपवासाला वर्ज्य असतात. अगदी त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचा उपवासात काही पदार्थ आपल्याला वर्ज्य करायचे आहेत. आता जे आपल्याला खायचे नाहीत ते पदार्थ आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, जेणेकरून आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल. आणि बघा, त्याचप्रमाणे हा उपवास आपल्याला कधी धरायचा आहे, कधी हा उपवास सोडायचा आहे, त्याचबरोबर कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला या शिवरात्रीच्या उपवासाला खायचे नाहीत व उपवास सोडताना आपल्याला कुठला पदार्थ आहे जो खाऊनच आपल्याला हा उपवास, महाशिवरात्रीचा उपवास सोडायचा आहे, म्हणजे आपल्याला व्रताचं संपूर्ण फळ मिळेल. तर अशी अतिशय महत्त्वाची अशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, या वर्षी हा शिवरात्रीचे व्रत केले जाणार आहे आणि या दिवशी भगवान शिवाची उपासना केली जाते, त्यांचं व्रत केलं जातं. या दिवशी उपवास व पूजा केल्याने जीवनात आपल्या सुख समृद्धी लाभत असते. व शिवरात्रीचा हा एक उपवास जरी आपण केला ना, तर आपल्याला पूर्ण वर्षभर म्हणजे 12 शिवरात्री केल्याचं पुण्य आपल्याला लाभत असतं. इतकं प्रभावशाली हे महाशिवरात्रीचं व्रत आहे आणि हा उपवास आहे. तर बघा, आता हा उपवास कसा करायचा, तर हा उपवास आपल्याला एकादशी सारखा करायचा असतो. म्हणजे दिवसभर करायचा, रात्रभर आपल्याला हा उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा. म्हणजे बघा, काही जण समजा आपल्यापैकी जर काही आजारी असतील किंवा गर्भवती स्त्रिया आहेत, त्यांनी आता उपवास करावा का, तर त्यांनी उपवास नाही केला तरीही चालेल. त्यांनी फक्त नामस्मरण करायचं, देवाची उपासना पूजा वगैरे करायची. बघा, आपले भोलेनाथ आहेत ते अतिशय भोळे आहेत आणि ते तुमची फक्त श्रद्धा, तुमची भक्ती पाहत असतात. जर तुम्ही श्रद्धेने, विश्वासाने जर त्यांची उपासना जरी केली, नामस्मरण केलं, तरी सुद्धा ते तुमच्यावर तेवढेच प्रसन्न होणार आहेत. तर त्यामुळे जर तुम्हाला शक्य होत नसेल, तुम्ही आजारी आहात, गर्भवती स्त्रिया आहेत किंवा काही म्हातारी व्यक्ती आहेत, तर त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल, पण नामस्मरण मात्र आपल्याला करायचं आहे. तर बघा मंडळी, आता हा उपवास कशा प्रकारे केला जातो, तर हा उपवास एक म्हणजे निर्जली केला जातो, ज्यामध्ये बघा पाण्याचा थेंबही घेतला जात नाही. आता तुम्हाला शक्य होत असेल, तुमच्या प्रकृतीला झेपत असेल तरच तुम्ही हा उपवास करा. नाहीतर दुसरं म्हणजे आपण फलाहार करू शकतो. फलाहारामध्ये बघा, आपण फळं, दूध, पाणी घेऊ शकता. त्यानंतर जे रसाळ फळं जी असतात त्याचं तुम्ही जास्तीत जास्त सेवन करू शकता. त्यानंतर दुसरं म्हणजे बघा, आपण या दिवशी साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता. या दिवशी साबुदाण्याची खिचडी चालते. तर जरी खिचडी केली तर ती तुपात बनवावी. जर तुपात बनवणं शक्य नसेल तर तेलात बनवा, पण तेल मात्र शेंगदाण्याचंच आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता. तळलेले जे पदार्थ असतात, उपवासाचे पदार्थ, तुम्ही ते खाऊ शकता. त्यानंतर तुम्ही बटाटा खाऊ शकता, तुम्ही रताळे खाऊ शकता. या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला या उपवासाला खायच्या आहेत. तर त्यानंतर आता कुठले पदार्थ आहेत जे आपल्याला खायचे नाहीत, तर बघा, या दिवशी आपल्याला मीठ खायचं नाही. जरी मीठ खाल्लं तर ते सेंधव मीठ आपल्याला खायचं आहे. त्यानंतर बघा, या दिवशी चुकूनही भगर, ज्याला काही ठिकाणी वरई म्हटलं जातं, तर बघा, भगर आपल्याला अजिबात चुकूनही या दिवशी आपल्याला भगर खायची नाही. भगर या उपवासाला म्हणजे महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर ही वर्ज्य मानली आहे, म्हणून चुकूनही भगर खायची नाही. त्याचबरोबर या दिवशी चुकूनही आपल्याला मांसाहार करायचा नाहीये. कांदा, लसूण हे जे पदार्थ आहेत हे चुकूनही खायचे नाही. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं व्यसन या दिवशी आपल्याला चुकूनही करायचं नाही. बघा, हा जो उपवास आहे अतिशय पवित्र मानला जातो आणि जर आपण या दिवशी म्हणजे तामसी पदार्थांचं आपण जर सेवन केलं तर याचं आपण जे काही व्रत करत आहोत त्याचं फळ आपल्याला मिळत नाही, उलट याचे दोषच आपल्याला लागत असतात. त्याचबरोबर बघा, या दिवशी आपल्याला नखं कापायची नाहीयेत, केस कट करायचे नाहीयेत आणि बघा, अनेकांना अशी सवय असते बघा, बोट मोडण्याची सवय असते. तर
लक्षात ठेवा, चुकूनही या दिवशी आपल्याला बोट मोडायची नाहीयेत. बरोबर, बघा आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त नामस्मरण करत राहायचं आहे. आणि बघा आता आपल्याला या दिवशी उपवास करायचा आहे. आता हा उपवास सोडायचा कसा, कोणता पदार्थ खाऊन सोडायचा हे जाणून घेऊया. तर बघा मंडळी, त्याला शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. तर बघा बऱ्याच ठिकाणी दही आणि भात खाऊन हा उपवास सोडवला जातो. हा उपवास सोडतात. तर बघा थोडक्यात काय, तर उपवास सोडताना सात्विक अन्न आपल्याला ग्रहण करायचं आहे. बघा तामसी अन्न आपल्याला खाऊन हा उपवास सोडायचा नाहीये. एखादा तुम्ही गोडाचा पदार्थ खाऊन सोडू शकता किंवा दही भात खाऊन सुद्धा तुम्ही हा उपवास सोडू शकता. किंवा बघा आपल्या घरामध्ये जे काही तयार झालेलं आहे, वरण भात भाजी पोळी गोडाचा पदार्थ असो, जे असेल ते तुम्ही खाऊन तुम्ही हा उपवास सोडू शकता. थोडक्यात काय, तर साधं आणि सात्विक अन्न खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. जेणेकरून आपण जे काही व्रत केलं आहे, पूजा उपासना केली आहे, त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल आणि भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतील. तर ही छोटीशी माहिती होती महाशिवरात्रीचा उपवास कसा धरायचा, कधी सोडायचा, काय खायचं काय नाही खायचं, हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.